मी तर किडनी विकणारच आहे. हा, मला तर किडनी विकायचीच आहे. काही झालं तरी मी किडनी विकणार आहे. हा, नाही नाही, मी ऐका, मी नाही, किडनी तर विकणारच आहे. हा, विकणारच आहे. सासूबाई, किडनी विकायचीच आहे सासूबाई. मला. किडनी विकायचीच अरे आहे. काय झालं मला सांगा सासूबाई. थांबा अगं, थांबा, मला मी किडनी तुमच्यासाठी विकायचीच पाणी आहे. आणते. मला विकायचीच आहे किडनी. काही झालं तरी मला विकायची आहे. मला तर किडनी विकायचीच आहे. किडनी विकायचीच आहे. काही झालं तर तरी मी हे घ्या. किडनी विकलच. हे घ्या सासूबाई, किडनी पाणी प्या. विकायचीच आहे. किडनी पाणी प्या विकायचीच आधी. आहे. प्या पाणी. मला आता किडनी सांगा विकायचीच मला. आहे. शांत व्हा, किडनी. शांत व्हा, शांत व्हा. हं. आता सांगा मला काय झालं. अगं, मी त्या कुलकर्णी काकूकडे भाजी घेऊन गेली ना, तर त्या काय म्हणत होत्या माहिती आहे का? त्या म्हणे माझ्या नातीला तर डॉक्टर बनवणारच आहे. किडनी विकल, पण माझ्या नातीला डॉक्टर बनवतेच म्हणे मी. मग मी म्हटलं माझ्या नातीला मला बनवायचंच आहे. बरं बरं, तुम्ही शांत व्हा. माझी गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे का, मागच्या वेळेस जो नीटचा पेपर झाला ना, तो फुटला. मुलांनी चिटिंग केली म्हणून आता नवीन पेपर होणार आहे. आणि आता तर कट ऑफ खूप लागणार आहे. म्हणून आपल्या मुलीला आपण खूप अभ्यास करायला लावू आणि तिचा गव्हर्नमेंटला नंबर लावू. नाही, तरी किडनी विकायचीच आहे. अरे आई, आपण तिला अभ्यास करायला लावू ना, किडनी विकायचं काम नाही. तरी मला किडनी विकायचीच आहे. किडनी विकायचीच आहे. विकणारच किडनी. किडनी विकलच. बरं सासूबाई, मला एक गोष्ट सांगा. तुमची किडनी घेणार कोण? अगं, मी माझी थोडी किडनी म्हणते, मी तुझी किडनी विकणार आहे. टाइम पडला तर लिव्हरही विकून टाकेल, पण माझ्या नातीला तर डॉक्टर बनवणारच. अगं बाई, आजकालच्या सुनांना बोललेलं चालत नाही बरं. त्यांना पहिलंच पोरी मिळत नाही ग. आजकाल मुलीच नाही मिळत आहे. आपल्या मुलांना मिळाल्या तरी कशा तरी. काय बोलतो सुनांना? अजिबात बोलत नको जाऊ बरं. बोलायचंच नाही काही. त्यांना करू द्यायचं. शेवटी संसार त्यांचाच आहे. त्यांना संसार करायचा आहे. आपलं काय राहिलं आता? अगं बाई, मी तर माझ्या सुनीला काहीच बोलत नाही. तिच्या मनानं करू देते काही पण. आता काय पाडलं हिनं? जरासं घरात लक्ष नाही दिलं का केला तिनं धिंगाणा. किती समजावून सांगत जा तुला. एवढे वर्ष लग्नाला झाले तरी अजून काही डोकं चालत नाही तुझं. आताही मला दुसरी सून मिळाली ना तर मी करते, पण तुझ्यापासून सुटका होऊन जाते. हैट. ममता, ढोकळा तर खूप टेस्टी झाला ग आजचा. मला तर बाई जमतच नाही असा. कसा केला ग, मला सांगशील ना? सासूबाई, तुम्हाला खरंच आजचा ढोकळा आवडला? खरंच आवडला. मी का खोटं सांगल का तुला? खरंच आवडला मला. ह्या ढोकळ्यात तर मीठच नाही आहे. सासूबाई काबर स्तुती करताय का मी ताच. जाऊ दे, मला काय करावं लागतं. सासूबाई, काय ग? ही साडी बघा बरं कशी दिसते मला. अगं, खूपच छान दिसते, पण तुझ्या अंगावर चांगली शोभून दिसली ग बाई. पण मला एक समजत नाही, तू साडी का बरं नेसली? अगं, ड्रेस घालायचे, त्याच्यामध्ये चांगलं कम्फर्टेबल वाटते. ड्रेस घालत जा. तुला काही मनही आहे का आपल्या घरात? मग ड्रेस घालत जा उद्यापासून. मलाही नाही आवडत साडी घालणं सासूबाई. हा, ना, मी आता ड्रेसच घालत जाईल. हो हो, घालत ड्रेस जा. मध्ये ना मला एवढं कम्फर्टेबल वाटते ना, आणि काम पण मला पटापट करता येतात. हो बेटा, घाल, ड्रेसच घालत जा. हा, आता ना ड्रेसच घालेल. हो हो. साडी घालणारच. हे काय करत आहे ग तू हे? अगं, तुला धुळीची एलर्जी आहे ना, हे कशाला करत आहे? एखादी बाई सांग. हे काही तुझं काम नाही आहे. तू नको करू हे. राहू दे. ठीक आहे, मी ना एक बाई सांगून देते. हो, सांगून दे. हो राहू देते, मी नाही. हो हो. मंडळी, हा आहे सुखी जीवनाचा मंत्र. नाहीतर आपल्या घरात कलह व्हायला वेळ नाही लागणार. जर आपल्याला सुनेला टिकवायचं असन तर हे सगळं करावं लागतं बरं. नाहीतर घरात काय होते हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला डेमो पाहायचा आहे का? बरं, चला माझ्यासोबत. का ग ममता, काल आपल्याकडे त्या कुलकर्णी काकू आल्या होत्या, तर तू त्यांना नमस्कार का बरं नाही केला?
सगळ्यांना नमस्कार करायचा ठेका मी एकटीने घेतला? सगळ्यांचं काय मी एकटीने करायचं? याचं का नाही केलं, त्याचं का नाही केलं, याला पोहे, त्याला नाश्ता, त्याचं जेवण, हो ना, सगळ्यांचं मीच करते आणि माझं नाही करत कोणी. आणि तुमची ती लहान सून शहरात जाऊन मजा करते. मी इथे आहे तर माझ्यावरच सगळं आहे. आणि माझे नातेवाईक आले का तुमच्या नाका तोंडावर येते वळ्या. फक्त मी का नाही केलं एवढं म्हणायचं. मी नाही करणार कोणाचं. सासूबाई, तुम्हाला बेल्ट लावलेला आहे, आता तुम्ही आराम करा. हो. जास्त त्रास होते का? हो ग, खूप त्रास होतो. बरोबर, झोपा तुम्ही इथे. डॉक्टरांनी सांगितलं अजिबात हालचाल करायची नाही. हा हा, मी तोपर्यंत स्वयंपाकाचा आटपून घेते. ठीक आहे, झोपा. मी पटापट कामं आटपून घेते. सासूबाईंना बरं नाही, आता त्यांना एकही काम करू नाही देणार मी. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना आरामच करायचा. पटकन काम आटपून. चल बाई, माझी सून एकटीच काम करत आहे, तिला थोडीशी मदत करू लागते. तू एकटीच काम करत आहे, आज मी कणिक भिजून देते, कांदा पण कापून देते. ते डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? आराम करायचंय. पडल्या ना तुम्ही, पडल्या तरी कामच करता. करू द्या ना मला माझ्या मनाने. जा तुम्ही पटकन आराम करा. खरंच यांची मधामधात लुडबुड करायची काही सवय जात नाही. मला तर काही किचन मध्ये माझ्या मनाने करायलाच मिळत नाही. आणि मग तुम्हाला वाटते की मी सासूला बोलते, ते ऐकत नाही ना, मग करणार काय? आणि आता म्हणाल की सासूशी काय असं बोलायचं असते रागाने, पण त्यांना काही प्रेमाने समजत नाही म्हणून मला रागाने बोलावं लागते. सासूबाई, चला बरं, झालं असेल तर. आज तर मी समोरच बसणार. नेहमी त्याच समोर बसतात ना, आज मी पटकन जाते आणि पुढे बसते. हो हो, आलेच. चल. माझा चष्मा कुठे गेला दिसत नाहीये. मरू दे तिकडे चष्मा, आधी मी गाडीत जाऊन बसते. तुम्ही पुढे हो, माझ्या मुलाचीच गाडी आहे. बसा, मी बसते मागे. हो, जा. ममता, जा पहिले जेवण करून घे. आई, थोडा वेळ थांबा. अगं मग वाचते पुस्तक, पहिले जेवण करून घे. किती काळजी करता ना तुम्ही माझी. काळजी बिळजी काही नाही, ते रात्रीची पोळी भाजी आहे, ते खराब होऊन जाईल. जा लवकर उठ, जेवण करून घे, मग वाच पुस्तक. मी नाही करत तुझी काळजी बिळजी. जा, ते खराब होऊन जाईल म्हणून राहिली आहे. आधी मोठी काळजी करून राहिली मी तुझी.